मुंबई हायकोर्टात आज दिशा सालियन प्रकरणामध्ये सुनावणी आहे। केस रिओपन करून चौकशी करण्याची वडिलांची मागणी आहे आणि सतीश सालियन अर्थात दिशा सालियनचे वडील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही पहिली सुनावणी आहे। तर वकील ओझा यांच्याकडून न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले। तर याचिकाकर्त्यांनी नेमकी काय मागणी केलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करून तपास केला जावा, सालियन कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा, पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर सुनावणी व्हावी, दिशाचं शवविच्छेदन करतानाचं चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत, आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिरो मोरिया यांचं मोबाईल टॉवर लोकेशन काढावं, तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तांचं सुद्धा मोबाईल टॉवर लोकेशन काढावं, दिशाचा फोन लॅपटॉप बॉयफ्रेंड रोहन या रायकडे देण्यात आला होता, तो कुटुंबाकडे सोपवावा, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवावा असं सुद्धा या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय। आणि त्याच्यावर आता आजची पहिली सुनावणी होतीये, त्यामुळे वकील ओझा यांच्याकडून न्यायाधीशांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर आता या सगळ्या रिओपन होणाऱ्या केसचं काय होतं हे पाहावं लागेल, कारण त्याची मागणी करण्यात आलेली आहे की केस रिओपन करावी, त्याची चौकशी व्हावी। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, ही पहिली सुनावणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर पार पडते, नेमकं काय होऊ शकतं, या दरम्यान कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? हायकोर्टामध्ये याचिका केल्यानंतर सर्वप्रथम सुनावणी आहे ती आज हायकोर्टात पार पडणार आहे। आपण पाहिलं तर सतीश सालियन यांनी त्यांची मुलगी दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा तपासणी व्हावी या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आता याचमध्ये तेव्हाच्या काळातील जे पुरावे आहेत ते पुरावे आणि आता नवीन पुरावे आहेत ते निलेश ओझा म्हणजे सतीश सालियन यांचे जे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे या पुराव्यांच्या आधारे आता कोर्ट कशा प्रकारे निष्कर्ष देतोय किंवा कोर्टाचं या संदर्भात काय म्हणणं असेल ते देखील पाहावं लागेल। परंतु जो तपास झालेला आहे तो अपूर्ण असल्याचं देखील या ठिकाणी वकील निलेश ओझा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदा घेत त्यावरती लक्ष आणि प्रकाश देण्याचा एक प्रयत्न केला आणि त्यामध्ये अनेक पुरावे आहेत ते देखील त्यांनी पुढे आणलेले आहेत। त्यामुळे आता या पुराव्यांच्या आधारे कोर्टामध्ये ही केस कशा प्रकारे उभी राहते आणि याच प्रकरणात सतीश सालियनच्या बाजूने निलेश ओझा लढत असताना मात्र आता सरकारी वकील किंवा मग या संदर्भात निलेश ओझांनी ज्यांच्यावरती आरोप केलेत, मग ते आदित्य ठाकरे असतील मग ते पंचोली असतील, यांच्या माध्यमातून काही उत्तर या याचिकेला येते का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु या संदर्भात संपूर्णपणे 5 वर्षानंतर ही केस पुन्हा एकदा हायकोर्टात आहे आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आणि गेल्या वर्षी देखील SIT स्थापन होऊन या संदर्भात जी चौकशी होऊन या जे जो अहवाल आहे तो देखील सादर केलेला होता। त्यामुळे अगदी आणि त्याच्यामुळे नेमकी सुनावणी सुरू झाल्यानंतर पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।